पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण प्रार्थना करूया. हे दयावंत येशू, तू संपूर्ण विश्वाचा प्रकाश आहे. तुझी दया सनातन आहे. आम्हा सर्वांना तुझ्या दयेचा अनुभव यावा म्हणून आमची हृदये तुझ्या दयेने प्रकाशित कर. तुझ्या करुणामय हृदयात तुझ्यापासून दूर गेलेल्या आत्म्यांना जवळ करून घे. त्याद्वारे तुझी स्तुती करण्यास त्यांना प्रेरणा मिळो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करीतो. आमेन. येशूच्या अतिपवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा म्हणून वाहणाऱ्या रक्त व पाणी यावर माझी श्रद्धा आहे. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रेषितांचा विश्वास सांगेकर. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला. कुमारी मरियेपासून जन्मला. पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले. त्याला क्रुसावर खिळले. तो मरण पावला. त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला. स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे सनातन पित्या, आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त, आत्मा आणि पवित्र आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या
हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर
जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे सनातन पित्या आम्ही अर्पितो तुझ्या प्रिय पुत्राचे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा आणि पावित्र्य आमच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभू आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या
दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक क्लेशाद्वारे हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. हे पवित्र देवा, सर्वसमर्थ देवा, हे पवित्र चिरंतन देवा, हे प्रभु आम्हावर व सर्व जगावर दया कर. ईश्वरी दयेची स्तुतिमाला. देवाचे प्रेम एक सुंदर फूल आहे. दया त्याचे हे फळ आहे. ईश्वरी दया देवाच्या हृदयातून वाहते. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाचा विशेष गुणधर्म आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया गहन रहस्य आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया रहस्यमय पवित्र त्रैक्यांतून निघणारा झरा आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया मानवी बुद्धी व देवदूतांच्या आकलना पलीकडे आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया जीवन व आनंद ह्यांचे उगमस्थान आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया स्वर्गाहून सुंदर आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया चमत्कार व आश्चर्याचे उगमस्थान आहे.
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया सर्व विश्व व्यापून टाकणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया ईश्वरी शब्द म्हणून मनुष्य रूपाने पृथ्वीवर उतरला आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया येशूच्या हृदयाच्या उघड्या खायांतून वाहणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आमच्यासाठी व पाप्यांसाठी ख्रिस्ताच्या हृदयात सामावलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया संस्कारातील पवित्र भाकरीमध्ये विपुलतेने भरलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया ख्रिस्त सभेचा पाया आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया स्नान संस्कारात सामावलेली आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया येशू ख्रिस्ताद्वारे समर्थन आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आमच्या संपूर्ण जीवनाचा साथीदार आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया विशेषरित्या मृत्यूसमयी आम्हाला सहाय्यक आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया चिरकाल जीवनाची देणगी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया जीवनाच्या प्रत्येक वळणावर आमची साथीदारीण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया नरकाच्या अग्नीपासून संरक्षण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया कठोर प्रवृत्तीच्या पापी लोकांचे मन परिवर्तन करणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवदूताची मती गुंग करणारी व संतांना आकलन करण्यासाठी कठीण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या सर्व रहस्यामधील कधी न मोजता येणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया प्रत्येक क्लेशात मदतीचा हात आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आनंद व जल्लोषाचे उगमस्थान आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया मृतावस्थेतून जीवनात आणणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या कार्याला आलिंगन आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया देवाच्या हस्तकौशल्याचा मुकुटमणी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया आम्हाला कृपेमध्ये डुबवणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया वेदनामय हृदयाला गोड आधार देणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया निराशेने ग्रासलेल्या पापी लोकांच्या आत्म्याची आशा आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया हृदयाला विसावा व भयग्रस्त जीवनात शांती देणारी आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया पवित्र आत्म्याचा परमानंद आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. ईश्वरी दया निराशेमध्ये आशेचा किरण आहे. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. शेवटची प्रार्थना. हे सनातन पित्या, तुझ्या दयेचा अंत कधी होत नाही व करुणेचा खजिना कधी रिकामा होत नाही. तू आम्हावर दया दृष्टीने पहा. आम्हावरील तुझी दया अशा तऱ्हेने वाढव की अतिकठीण परीक्षेत सुद्धा आम्ही निराश होऊ नये किंवा आमचा अपेक्षाभंग घडू नये, तर निशंकपणे मूर्तिमंत दया असलेल्या तुझ्या पवित्र सामर्थ्याला आम्ही शरण जावे, कारण त्यातच तुझे प्रेम व दया सामावलेली आहे. ही प्रार्थना आम्ही विनम्रपणे तुझकडे करतो. आमेन. तू भाकर होऊनी जीवन जगास द्यावे. तू भाकर होऊनी जीवन जगास द्यावे. प्रेम दीप तू होऊनी माझे प्रेम पसरावे. प्रेम दीप तू होऊनी
तू भाकर होऊनी जीवन जगास द्यावे, प्रेमधूप तू होऊनी माझे प्रेम पसरावे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे नुकताच गीत ऐकलं त्यात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की आपण प्रत्येकजण ख्रिस्ताची भाकर बनून जगात वावरायला आहे. ख्रिस्तासारखा प्रेमदीप बनून जगाला प्रेम द्यायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून सर्वत्र प्रभुप्रेम पसरवेल. पवित्र बलिदानासाठी, ख्रिस्त शरीर वाटपासाठी निवडलेले जे प्रसेवक किंवा ख्रिस्तप्रसाद अभिसेवक यांच्याबद्दल आपण माहिती शिकत आहोत. सुरुवातीला मी त्यांच्याबद्दल थोडक्यात इतिहासाची पार्श्वभूमी देत आहे. अगदी सुरुवातीपासून असं म्हटलं जाते की सुरुवातीला जेव्हा ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तेव्हापासून आपले ख्रिस्ती बांधव पवित्र ख्रिस्त शरीर वाटप करताना दिसायची, असे इतिहासकार हिप्लोटस, टर्टुलियन आणि नोवेशन यांचे म्हणणे आहे. मात्र 9व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत जेव्हा रोमन उपासनेत सुधारणा झाली तेव्हा मात्र केवळ धर्मगुरूच पवित्र ख्रिस्त शरीर वाटप करीत असत. सामान्य माणसांना कम्युनियन वाटप करण्याची परवानगी तेव्हा नव्हती. सर्व काही धर्मगुरू करत असत. परंतु कालांतराने परिस्थिती गंभीर झाल्यावर, विशेषतः युद्धाच्या वेळी जखमी झालेल्या लोकांना ख्रिस्त शरीर मिळावे म्हणून पुन्हा एकदा सामान्य लोक कम्युनियन घेऊन दिसत होती. कॅनन लॉ नंबर 230 मध्ये सांगितले आहे की जेव्हा चर्चमध्ये धर्मगुरूची कमतरता जाणवते व चर्चला गरज भासेल तेव्हा सामान्य माणसामधून काही निवडक लोकांना मिसाप्रसंगी कम्युनियन वाटप करण्यासाठी, तसेच गावात आजारी माणसांना ख्रिस्त शरीर वाटप करण्यासाठी निवडले जाते. प्रापंचिक ख्रिस्त शरीर वाटप करण्यासाठी का असावेत? पवित्र मिसामध्ये 2 प्रकारचे अभिसेवक असतात. पहिला गट सामान्य अभिसेवक, ऑर्डिनरी मिनिस्टर्स. जगात धर्मगुरू, बिशप, डिकन यांचा समावेश असतो. दुसरा गट हा असामान्य ख्रिस्त अभिसेवक, एक्स्ट्राऑर्डिनरी मिनिस्टर्स, ज्याच्यात वाचक, कॉयर मंडळी, स्वयंसेवक, आल्तार सेवक, ख्रिस्तप्रसाद अभिसेवक अशा सर्वांचा समावेश होतो. एखाद्या सामान्य माणसाला जेव्हा कम्युनियन वाटप करण्यासाठी निवडले जाते तेव्हा आपण आपले भाग्य समजायला हवे. चर्चच्या कार्यात आपण सहभागी होऊन आपल्या परीने सहकार्य करायला हवे. गंभीर व अडचणीच्या वेळी बिशपांच्या परवानगीने धर्मगुरू आपल्याला चर्चमध्ये सामान्य माणसांना कम्युनियन वाटप करण्याची निवड करतात. प्रसेवकांची सुरुवात 1971 साली प्रसेवकांना युनायटेड स्टेट यांनी ख्रिस्त शरीर प्रसेवकाबद्दल सुझाव मांडला व त्यानंतर 1977 साली पोप जॉन पॉल 6 यांनी इमेन्सिया कारितासिस या परिपत्रकामध्ये ख्रिस्त शरीर प्रसेवक वाटप करण्यासाठी जगभरातील ख्रिस्त सभेला परवानगी दिली. इंग्रजीमध्ये ख्रिस्त शरीर प्रसेवकांना एक्स्ट्राऑर्डिनरी मिनिस्टर्स ऑफ होली कम्युनियन असे म्हणतात, म्हणजे असाधारण प्रसेवक. याच्यामध्ये स्त्री पुरुष किंवा 18 वर्षावरील युवक ज्यांनी क्रिस्मा दृढीकरण हा संस्कार घेतला आहे अशी व्यक्ती असाधारण किंवा ख्रिस्त शरीर प्रसेवक म्हणून कार्य करू शकतात. ख्रिस्तप्रसाद प्रसेवकांची निवड करताना काही नियम पाळावे लागतात. प्रसेवक होण्यासाठी ती व्यक्ती रोमन कॅथलिक असली पाहिजे. त्या व्यक्तीने बॅप्तिस्मा, ख्रिस्तप्रसाद, क्रिस्मा किंवा दृढीकरण हे संस्कार स्वीकारलेले असावे.
व त्यांचे वय 18 वर्ष वरील असावे. त्या व्यक्तीने मिसात भक्तिभावाने सहभाग व चर्चच्या निगडीत संघात असावे. ती व्यक्ती स्वतः जीवनातील विश्वास व नैतिक मूल्ये पार पाडणारा असावा व दुसऱ्याबरोबर प्रेमाने व आदराने वागले पाहिजे. प्रसेवकांचे धार्मिक कार्य त्यांच्या धर्मकामापुरतेच आहे व त्यांची निवड फक्त 3 वर्ष करिताच असते. प्रसेवकांनी मिसा बलिदानात प्रसेवक म्हणून कार्य सुरू करण्याआधी शपथविधी पार पाडला जातो. प्रसेवकांच्या जबाबदाऱ्या व तयारी. प्रसेवकांनी मिसा सुरू होण्याअगोदर स्वतःची आध्यात्मिकरीते शांतपणे प्रार्थना करून स्वतःची तयारी करणे. प्रसेवकांनी आपला वेशभूषा नीटनेटके व व्यवस्थित असला पाहिजे. मिसामध्ये पूर्ण अंतःकरणाने सहभागी व्हावे. ख्रिस्तप्रसाद प्रसेवकांनी ची मुख्य जबाबदारी म्हणजे मिसाच्या वेळी ख्रिस्तप्रसाद वाटप करण्यासाठी व आजारी लोकांच्या घरी भेटी देऊन ख्रिस्तप्रसाद घेऊन जाणे. प्रसेवकाने ख्रिस्तप्रसाद आजारी व वयोवृद्ध लोकांच्या घरी फादरांच्या परवानगीनुसार घेऊन जाणे व महत्त्वाचे म्हणजे जे लोक मिसामध्ये सहभागी होऊ शकत नाही अशांच्या घरी जाणे. मिसाच्या वेळी धर्मगुरूने ख्रिस्तशरीर सेवन केल्यानंतरच प्रसेवकांनी आल्ताराजवळ जाणे. त्यानंतरच धर्मगुरू त्यांना ख्रिस्तशरीर देतात व वाटप करण्यासाठी त्यांच्यासाठी ख्रिस्तशरीराचे भरलेले पवित्र पात्र देतात. जी व्यक्ती प्रसेवक आहे त्या व्यक्तीने मिसामध्ये एकच भूमिका पार पाडावी. उदाहरणार्थ ती व्यक्ती वाचन किंवा कॉयर मध्ये इत्यादी भूमिका घेऊ नये. पवित्र ख्रिस्तशरीराची भक्ती दाखविली पाहिजे. जेव्हा ख्रिस्तप्रसाद वाटप करताना ख्रिस्ताचे शरीर असे म्हणावे. त्याला दुसरे शब्द जोडू नये. उदाहरणार्थ हे शरीर व रक्त आहे किंवा परमपित्याचे शरीर व रक्त आहे. ख्रिस्तप्रसाद वाटप करताना काही गोंधळ झाला किंवा चूक झाली असेल त्यावेळी घाबरून न जाता ती फादरांना किंवा जबाबदारी व्यक्तीला सांगणे. ख्रिस्तप्रसाद वाटपासाठी प्रापंचिकांनी पुढे येऊन धर्मगुरू व चर्च यांना सहकार्य करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पहले तो यह दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो यह दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसी भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो यह दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन
जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। पहले तो यह दुनिया रची, फिर ये रचा इंसान। जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येवो.